नमस्कार. आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत. नेहमी तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल, तर एकदा अशा पद्धतीने दह्याची कढी बनवून बघा. मस्त अतिशय चविष्ट अशी ही कढी तयार होते. तर ही कढी आपण बेसनचं पीठ न वापरता आपण इथे नुसते दह्याची कढी बनवणार आहोत. तर ही दह्याची कढी बनवण्यासाठी आपण थोडं घट्ट दही आणि आंबट असं दही वापरायचं, म्हणजे कढी छान चटपटीत अशी तयार होते. तर इथे आपण 1 वाटीभर आपण दही घेतलेलं आहे, घट्ट दही आहे. तर इथे दही आपण प्रथम घुसळून घेणार आहोत. अशा पद्धतीने दही घुसळून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गाठी असतात त्या पूर्णपणे मोडल्या जातात. तर अगदी एकसारखं होईपर्यंत आपण अशा पद्धतीने दही घुसळून घ्यायचं. तर इथे दही घुसळून झालेलं आहे. दही घुसळून झाल्यानंतर आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे. साधारण 2 वाटीभर पाण्याचा वापर करायचा. दह्याची कढी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे, त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे दह्यामध्ये व्यवस्थित असं पाणी मिक्स करून घेणार आहोत. दह्यामध्ये पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आणि आता आपण इथे पाव चमचाभर हळदीचा वापर करणार आहोत. काही जण फोडणीमध्ये हळदीचा वापर करतात. इथे आपण दह्यामध्ये हळदीचा वापर करणार आहोत. त्याच्यामुळे कढीला छान असा रंग येतो. तर इथे आता हळद आपण दह्यामध्ये मिक्स करून झालेली आहे. एकदा अशा पद्धतीने ही कढी बनवून बघा. बिलकुल चण्याच्या पिठाचा वापर न करता अगदी चविष्ट अशी ही कढी तयार होते. तर इथे आपण फक्त दह्याचा वापर करून ही कढी बनवणार आहोत. तर इथे आपण चण्याच्या पिठाचा वापर न करता ही कढी आपण बनवणार आहोत. तर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. खलबत्त्यामध्ये आपण एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे 2 हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या, आणि 2 लसूण पाकळ्या. इथे मी मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही जर छोट्या वापरल्यात तर मग 2 ते 3 लसूण पाकळीचा वापर करू शकता. तर इथे आपण एखाद लाल मिरचीचा वापर करायचा, म्हणजे रंग खूप छान येतो. तर इथे आपण हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या आणि लसणाचा वापर केलेला आहे. तर हा मसाला आपण आता कुटून घेणार आहोत. तर इथे मसाला कुटून झालेला आहे. मसाला कुटून झाल्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत. जाडसर असा हा मसाला तयार करून घ्यायचा. या ठेच्यामुळे छान अशी कढीला चव येते. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे छान खमंगपणा असा फोडणीमध्ये उतरतो. मोहरी छान तडतडू द्यायची आणि पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे, म्हणजे फोडणीमुळे कढीला छान असा खमंगपणा येतो. तर इथे आता मोहरी आणि जिरे छान तडतडलेले आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. आणि इथे आपण जो मसाला कुटून घेतलेला आहे, मिरची आणि लसूण, तो आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं. फोडणी छान खमंग तयार झालेली आहे. फोडणी एकदा परतवून घेणार आहोत. तर इथे आपण फोडणीमध्ये हळदीचा वापर न करता दह्यामध्येच आपण हळदीचा वापर केलेला आहे. तर इथे मस्त अशी खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. 2 चिमूटभर हिंग. आवडत असल्यास वापरा, नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे आता मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. आणि आता आपण जे दह्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं दही आहे ते आपण फोडणीला देणार आहोत. तर इथे आपण दही मिक्स करून घेतलेल्या पातेल्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून पातेलं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. तर ह्या कढीला बिलकुल उकळ येऊ द्यायची नाही, फक्त आपण गरम करून घेणार आहोत. तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. काही ठिकाणी साखरेचा सुद्धा वापर करतात, मीठ आणि साखर. तर इथे तुम्हाला जर आंबट तिखट गोड अशी जर कढी हवी असेल तर इथे तुम्ही थोडंसं साखरेचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आता मिठाचा वापर केल्यानंतर कढी एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आपण ही कढी बिलकुल उकळायची नाही आहे, लक्षात ठेवा. ही दह्याची कढी जर उकळली तर मग पाण्यासारखी तयार होईल, म्हणून इथे आपण बिलकुल उकळायची नाही आहे. तर इथे आपण बेसनचं पीठ वापरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे इथे बिलकुल कढीला उकळ येऊ द्यायची नाही आहे. तर इथे आता कढी छान गरम झालेली आहे आणि आता आपण पातेलं उतरवून घेणार आहोत. तर ह्या कढीला बिलकुल उकळ येऊ द्यायचं नाही आहे, लक्षात ठेवा. ही कढी बनवताना दुसरं कोणतंही काम करू नका, फक्त आपण इथे दही फोडणीला दिलेलं आहे. तर इथे आता ही कढी छान दह्याची तयार करून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. मस्त चटपटीत अशी ही कढी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळा असेल तर एकदा ही दह्याची कढी बनवून बघा. अतिशय चविष्ट चटपटीत अशी ही कढी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही कढी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.
पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.